Now, I am hi students. I am Nagre sir from Kanya Vidyalaya. Today's topic is probability practice set 5.5.21. First example, बघा. How many possibility are there in each of the following? आता बघा, तुम्ही पुस्तकामध्ये बघा, मी फक्त वाचतोय या ठिकाणी. फर्स्ट, वनिता knows the following sites in Maharashtra. Vanita knows the following site in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. तिने जायचं ठरवलेलं आहे समर व्हॅकेशनला, हिवाळ्यामध्ये कुठेतरी फिरायला जायचं ठरवलेलं आहे. बघा कुठे कुठे हे तुम्ही पुस्तकात पाहून घ्या. अजंठा, महाबळेश्वर, बघा मी लिहितो, अजंठा, महाबळेश्वर, त्यानंतर लोणार सरोवर, त्यानंतर ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, त्यानंतर आंबोली, रायगड, त्यानंतर माथेरान आणि आनंदवन. बघा, अजंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. हाऊ मेनी पॉसिबिलिटी आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग? सांगा बरं, याचा आन्सर काय होईल? पॉसिबिलिटी काय आहे याच्यामध्ये? 8 possibility. 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 possibility is there. 8 possibility. नाही का? सेकंड एक्झाम्पल, एनी डे ऑफ ए वीक. काय म्हटलंय? एनी डे ऑफ ए वीक इज टू बी सिलेक्टेड randomly. Any day of the week is to be selected day randomly. म्हणजे बघा, आठवड्याचे किती दिवस असतात साधारणपणे? तुम्हाला माहिती, सोमवार, मंडे, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. म्हणजे किती लिहायचं? मग इथे लिहायचं, आन्सर लिहा. राईट डाऊन आन्सर. 7 days in a week. ही पॉसिबिलिटी असणार आहे. 7 days in a week. And now, third, select one card. Select one card from the
pack of the 52 cards. Select one card from the pack of 52 cards. म्हणजे एक कार्ड काढायचे त्या 52 पत्त्यांमधून. म्हणजे इथे पॉसिबिलिटी किती होणार आहे सांगा बरं. 52 पत्त्यांची होणार आहे ना. देर आर 52 possibility. 52 possibility of selecting one card. Selecting one card. There are 52 possibility of selecting one card. आता बघा हे आता अजिंठा महाबळेश्वरचं उदाहरण झालं. त्याच्यामध्ये 8 पॉसिबिलिटी आल्या. एनी डेज ऑफ ए वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. म्हणजे आठवड्याचे 7 दिवस असतात. 7 days in a week. Select one card from the pack of 52 cards. There are 52 possibility of selecting one card. आता शेवटचं बघा एक्झाम्पल त्या ठिकाणी. शेवटचं एक्झाम्पल पहा काय म्हटलंय. वन कार्ड वन नंबर हे तुम्हाला समजलंय. हे पण मी इरेज करतो पुसून टाकतो. वन नंबर फ्रॉम 10 to 20 is written on each card. Select one card randomly. Select one card randomly. बघा one number from 10 to 20 is written on each card. Select one card from. बघा याच्यामध्ये one number from 10 to 20 नाही का is written on each card. Select one card. Select one card random. आता 10 ते 20 आहे. 10 ते 20 म्हणजे आता आपल्याला याच्या पॉसिबिलिटी सांगायच्या. हाऊ मेनी पॉसिबिलिटी आर देर इन इच ऑफ द फॉलोइंग असा प्रश्न येतो. असा क्वेश्चन आहे. मग आता 10 पासून मोजा. समजा आपण त्याच्या पॉसिबिलिटी दिल्या इथे 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 किती पॉसिबिलिटी आल्या बघा. हाऊ मेनी पॉसिबिलिटी. तुम्ही 10 ते 20 म्हटलं सरळ सरळ काय करा 10 लिहा. बघा प्रत्यक्ष मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आपल्याला लक्षात 10 ते 20 10 असं म्हणतो आपण सहज. तर ते पॉसिबिलिटी घ्यायची आपल्याला 10 ते 20च्या दरम्यान मधल्या. म्हणजे किती लिहायचं माहिती आहे 11 पॉसिबिलिटी. देर आर 11 पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी सिलेक्टिंग one card randomly.
बघा असं म्हणजे हे थोडासा तुम्हाला कन्फ्युज करणारा प्रश्न आहे. 1 मार्कासाठी हा विचारला जाऊ शकतो. तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये, आता कन्या विद्यालयामध्ये आम्ही लाईव्ह लेक्चर घेतो गुगल मीटवर. बाकीच्या शाळेमध्ये घेतात का नाही मला माहित नाही, हायस्कूलमध्ये घेतात, पण इतर शाळेत घेतात माहित नाही. पण आमच्या अगोदर आमच्याकडे हा आम्ही शिकवलेला आहे, त्यांच्यासाठी डबल होईल. हा, देर आर 11 पॉसिबिलिटी सिलेक्ट इन 1 कार्ड रँडम, म्हणजे 11 पॉसिबिलिटी त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर एक प्रश्न आहे इथं, लेट्स थिंक. बघा पेज नंबर 116 वर बघायचं तुम्ही. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड आउटकम इज मोर. काय म्हटलं बघा. फर्स्ट, गेटिंग 1 ऑन द अपर फेस व्हेन अ डाय इज थ्रोन. किती नंबर येणार आहे. आता एकूण डायला किती राहतात, 6 राहतात एकूण. 1 2 3 4 5 6. म्हणजे समजा एक असेल नंबर तर म्हणजे 1/6 असं त्याचं आन्सर येईल. एक जर त्या ठिकाणी तो फासा पडला, आपण मराठीमध्ये त्याला ते याच्यामध्ये होतं बघा श्रीकृष्णाच्या याच्यामध्ये मालिकेमध्ये, तो कृष्णाचा जो मामा आहे, काय नाव त्याचं, शकुनी मामा, तो असं फासा टाकायचा बघा तुम्ही ते बघत असं. तर एक फासा पडतो किंवा 2 पडतात, ते एक इथे पडलाय पण किती पैकी, 6 पैकी, म्हणून 1/6 म्हणजे 6 आउटकम आहे. म्हणून तिथे गेटिंग 1 ऑन द अपर फेस व्हेन डाय इज थ्रोन, म्हणून 1/6. देर आर 6 नंबर ऑन द डाय, 6 पॉसिबिलिटी. आता याच्यामध्ये थिंग्स येते, तुम्हाला याची गरज तुम्ही समजून घ्या फक्त. गेटिंग हेड बाय टॉसिंग ए कॉइन. आता याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी येणार आहे. 2 पॉसिबिलिटी, हेड ऑर टेल. समजा या ठिकाणी म्हणजे समजा हेड आला तर 1/2 येणार आहे, टेल आला तर 1/2 येणार आहे. एकूण आउटकम किती आहे, 2 आहे. अशा पद्धतीने हे प्रॅक्टिस सेट 5.1 मधले एक्झाम्पल अगदी सोपे. सुरुवात हे जे चॅप्टर आहे प्रॉबिलिटी, हे पूर्ण दाखवलेलं आहे तुम्हाला, पूर्ण आहे. याच्यामध्ये काही डिल्युशन केलेलं नाही, याच्यामध्ये पूर्ण आणि सोपं आहे, एकदम इझी आहे. पण तुम्ही इझी असून काय करता, गोंधळ घालतात. बऱ्याचदा पेपर तपासताना आपल्या लक्षात येतात की मुली आकडेमोड करताना किंवा त्याचा सॅम्पल स्पेस लिहिताना हा गोंधळ करतात. आता नेक्स्ट टॉपिकला जे आहे सॅम्पल स्पेस शिकायचं, आता अतिशय महत्वाचं आहे. आज आम्ही लाईव्ह लेक्चरमध्ये इथे घेतलं, पण पुढच्या वेळेस तुम्हाला पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. ओके, बाय.